आपल्या सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. काल जी सुनावणी झाली त्याकडे तुम्ही कसं बघताय? आणि आजही मनोज जरांगे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, हैदराबाद आणि सातारा गॅझेट घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. मनोज जरांगे मुंबईला येणार होते त्याच्या अगोदर आम्ही 15-20 दिवस शासनाला वेळोवेळी सांगत होतो, की यांचा इतिहास बघता, यांचं वर्तन बघता, त्यांची आरेरावी बघता, बीडची जाळपोळ बघता, मराठवाड्यातल्या ओबीसी बांधवांवरचे हल्ले बघता, अहो ते सरळ लिहितात. त्यांच्या स्लोगन आहेत, हम बडे तो सरकार से, हम खडे तो सरकार से बडे. मग अशी ज्यांची भावना आहे, ज्यांना न्यायालयाचं निर्णय मान्य नाही, ज्यांना आयोग मान्य नाही, ज्यांना लोकशाही मान्य नाही, ज्यांना मुख्यमंत्र्याचा निर्णय मान्य नाही, हे खरं तर झुंडशाहीचं प्रतीक आहे, हुकुमशाहीचं प्रतीक आहे. सरकारनं या मनोज जरांगे नावाच्या माणसासमोर हतबल होऊ नये, कठोर निर्णय घ्यावा. कारण सर्वसामान्य माणसाचं हित अत्यंत आवश्यक आहे. आणि जरांगेंचं उपोषण आणि मग त्यांचा जो आडमुठी भूमिका आहे, आडमुठी, की हे हे कायद्याला मान्य नाही. अशा पद्धतीनं बेकायदा मागणी कोण करत राहील आणि मग काहीतरी मागणी करत राहील. मग काय सरकारनं झुकायचं काय यांच्यासमोर? त्यामुळं सरकारनं शेवटी 13-14 करोड जनतेच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे सरकारने अजिबात हतबल होऊ नये, कठोरपणे निर्णय घ्यावा. जरांगेंना ओबीसीमधून आरक्षण यासाठी पाहिजे, की गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण त्यांना संपवायचं आहे. मुंबईमध्ये तर वातावरण बिघडलेलं आहेच, पण महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे वातावरण बिघडलेलं असेल.